मतदार यादीत नाव कायम ठेवण्यासाठी तातडीने गणना फॉर्म भरा. प्रांताधिकारी प्रमोद कुत्रे यांचे नागरिकांना आवाहन. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 257 कोरेगाव विधानसभा मतदारसंघांतर्गत सातारा तालुक्यातील खेड, कोडोली, तासगाव आणि वडूद महसूल मंडलामध्ये सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून अद्याप गणना फॉर्म न भरलेल्या मतदारांनी तात्काळ फॉर्म भरून मतदार यादीतील आपले नाव निश्चित करून घ्यावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रमोद कुत्रे यांनी केले आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 29 जूनपासून या भागात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत मतदारांची माहिती अद्ययावत करण्यासाठी BLO अर्थात बूथ लेवल अधिकारी यांच्या माध्यमातून घराघरात जाऊन गणना फॉर्म भरून घेण्याचे काम सुरू आहे. अधिकृत आकडेवारीनुसार 257 कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील संबंधित भागात एकूण 1,23,451 मतदार असून त्यापैकी 92,716 मतदारांनी आतापर्यंत गणना फॉर्म भरून दिले आहेत. मात्र काही मतदार गृहभेटी दरम्यान घरी उपलब्ध न झाल्याने त्यांचे फॉर्म अद्याप प्राप्त झालेले नाहीत. यामुळे अशा मतदारांची अनुपस्थित, स्थलांतरित, मयत व दुबार स्वरूपातील 13,886 मतदारांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी संबंधित गावांच्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय तसेच BLO कार्यालयात नागरिकांच्या पाहणीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रमोद कुत्रे यांनी स्पष्ट केले की ज्या मतदारांची नावे अशा यादीत आहेत किंवा ज्यांनी अद्याप गणना फॉर्म भरलेला नाही त्यांनी कोणताही विलंब न करता संबंधित BLOकडे गणना फॉर्म भरून जमा करावा, अन्यथा मतदार यादीतील नाव वगळले जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मतदार यादी अचूक व अद्ययावत ठेवणे ही लोकशाही प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची बाब असून प्रत्येक पात्र मतदाराने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून आपले मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी गणना फॉर्म तातडीने भरावा, असेही त्यांनी नमूद केले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेस 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन. खरीप हंगाम 2026साठी राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना 10 ऑगस्ट 2026पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी केंद्र शासनाने विशेष बाब म्हणून ही मुदतवाढ मंजूर केली आहे. यापूर्वी योजनेची अंतिम मुदत 31 जुलै 2026 होती. मात्र गतवर्षीच्या तुलनेत कमी सहभाग, ॲग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर आयडीचा अभाव, PMFBY पोर्टल, आधार व CSC सर्व्हर तसेच राज्याच्या भूमी अभिलेख पोर्टलवरील तांत्रिक अडचणी यामुळे अनेक शेतकरी योजनेत सहभागी होऊ शकले नव्हते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने मुदतवाढ दिली आहे. सातारा जिल्ह्यात भात, खरीप ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन आणि खरीप कांदा या 10 पिकांसाठी अधिसूचित महसूल मंडळामध्ये योजना लागू आहे. सध्याच्या अनिश्चित हवामान अल निनोच्या पार्श्वभूमीवर पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने पीक विमा संरक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे. अल्प प्रीमियममध्ये उपलब्ध असलेल्या या शेतकरी हिताच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी वाढीव मुदतीत तातडीने विमा हप्ता भरून योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने रहमतपूर पोलिसांची मोठी कामगिरी. 8,75,000 रुपयांचे 32 गहाळ मोबाईल नागरिकांना केले परत. तंत्रज्ञानाची प्रभावी साथ, पोलिसांची चिकाटी आणि नागरिकांप्रती असलेली बांधिलकी याच्या जोरावर रहमतपूर पोलिसांनी तब्बल 8,75,000 रुपये किमतीचे 32 गहाळ स्मार्ट मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत सुपूर्द केले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी रहमतपूर आणि सातारा जिल्हा पोलिसांचे आभार मानले. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल गहाळ होण्याच्या तक्रारी वाढत असल्याचे लक्षात घेऊन गुन्हे प्रकटीकरण पथकाला विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानुसार या पथकाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत CEIR पोर्टलच्या साहाय्याने महाराष्ट्रासह इतर राज्यातील मोबाईल धारकांशी सातत्याने संपर्क साधला. अथक प्रयत्नांनंतर एकूण 32 महागडे स्मार्ट मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून
संबंधित मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे म्हणाले की नागरिकांचे घाण झालेले मोबाईल परत मिळवून देण्यासाठी रहमतपूर पोलीस ठाणे कटिबद्ध असून ही विशेष शोध मोहीम पुढेही सातत्याने आणि प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे, पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील हवालदार प्रवीण बर्गे तसेच पोलीस अंमलदार तुषार काळंगे, अमर चव्हाण आणि अमर भोसले यांनी यशस्वीरित्या केली. दररोज येथे 3 पाणी जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 7 जणांवर गुन्हा दाखल, 54,850 रुपयांची रोकड जप्त. पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दररोज येथे सुरू असलेल्या 3 पाणी पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी नियोजनबद्ध छापा टाकून 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनास्थळावरून 54,850 रुपये इतकी रोख रक्कम व पत्त्यांचा संच जप्त करण्यात आला आहे. कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री तिर्णी यांना सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दररोज येथे अक्षय गायकवाड यांच्या मालकीच्या शेडच्या आडोशाला 3 पाणी पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सुधीर बनकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस पथकाने दररोज येथे जाऊन माहितीची खातरजमा केली. त्यानंतर संबंधित ठिकाणी आडोशाने टेहाळणी करून नियोजनबद्ध पद्धतीने दुपारी सुमारे 4:30 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. पोलिसांच्या या अचूक नियोजनामुळे एकाही जुगाऱ्यास घटनास्थळावरून पसार होण्याची संधी मिळाली नाही. या कारवाई दरम्यान पोलिसांनी जुगार खेळण्यासाठी वापरली जात असलेली 54,850 रुपये इतकी रोख रक्कम तसेच पत्त्यांचा संच जप्त केला. या प्रकरणी बाळू शंकर गायकवाड, कैलास गडी पवार, दत्तात्रय पंढरीनाथ खराडे, प्रकाश विलास आवळे, संतोष नारायण आवळे, दादू सदाशिव पाटोळे आणि अक्षय सुरेश गायकवाड यांच्या विरुद्ध पोलीस अंमलदार प्रमोद जाधव यांच्या फिर्यादीवरून पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री तिर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर बनकर, पोलीस हवालदार सोमनाथ चव्हाण तसेच पोलीस अंमलदार शुभम पवार आणि प्रमोद जाधव यांनी यशस्वीरित्या पार पाडली. पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध जुगार व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या कारवाईमुळे बेकायदेशीर धंद्यांमध्ये गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर बनकर यांनी सांगितले. ध्वनी प्रदूषणाविरोधात पोलिसांचा दणका. सातारा शहर व शाहूपुरीत 8 डॉल्बी चालक मालकांवर गुन्हे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सातारा शहरात निघालेल्या मिरवणुकांदरम्यान प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून कर्णकर्कश आवाजात डॉल्बी व डीजे साऊंड सिस्टीम वाजवणाऱ्यांविरुद्ध सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. पोलिसांच्या वारंवार सूचनांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी एकूण 8 डॉल्बी चालक व मालकांविरुद्ध अशा धाडसी घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून साताऱ्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या मनात ट्रॅक्टर ट्रॉलीवर लावलेल्या डीजे साऊंड सिस्टीमचा आवाज कमी करण्याचे तसेच मिरवणूक पुढे नेण्याचे आदेश पोलिसांनी अनेकदा दिले, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने चालक रोहित तानाजी बाचल राहणार सैदापूर व डॉल्बी मालक रोहन उमेश गोरे वय 22 राहणार सैदापूर यांच्या विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मोती चौक ते देवी चौक मार्गावर 1 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 वाजता पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डॉल्बी वाजवल्याप्रकरणी सूरज दिनकर पवार राहणार रविवार पेठ याच्या विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. शाहू चौक परिसरात समस्त शाहू नगरवासी मित्र मंडळाच्या मिरवणुकीत नियमबाह्य पद्धतीने मोठ्या आवाजात डॉल्बी वाजवल्याप्रकरणी विवेक सुनील भोसले राहणार कोळकी तालुका फलटण व प्रतीक सुनील माने राहणार डबेवाडी तालुका सातारा यांच्या विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवार चौक ते देवी चौक मार्गावर विनापरवाना आणि मोठ्या आवाजात डॉल्बी वाजवल्याप्रकरणी आरिफ सलीम मुलानी वय 30 राहणार कारवे तालुका कराड यांच्या विरुद्ध शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली. प्रतापसिंहनगर खेड परिसरात पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन करून डॉल्बी वाजवल्याप्रकरणी सूरज सुधीर सपकाळ राहणार चिंचनेर वंदन तालुका सातारा याच्या विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अभिषेक रवींद्र चव्हाण राहणार मसवे तालुका जावली यांच्या विरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी ही धडक कारवाई केली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.